इन डिजिटल मराठी, जनतेच्या हक्काचं व्यासपीठ। मधुबन चौक परिसरात 17 वर्षीय अल्पवयीन तरुणाला मारहाण केल्याच्या प्रकरणातील फरार मुख्य आरोपी मोहित लोहिया याला पोलिसांनी नाशिक येथून अटक केली आहे। सोमवारी आरोपीला उल्हासनगर न्यायालयात हजर करण्यात आले, जिथे न्यायालयाने त्याला 3 दिवसाची पोलीस कोठडी सुनावली। मिळालेल्या माहितीनुसार घटनेच्या दिवशी तो अल्पवयीन तरुण कीर्तन ऐकून परतत असताना काही तरुणांनी त्याला अडवले आणि जबरदस्तीने पैसे मागू लागले। अल्पवयीन विरोध केल्यावर त्या तरुणांनी त्याला निर्दयपणे मारहाण केली। या घटनेनंतर उल्हासनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करून तपास सुरू करण्यात आला। मुख्य आरोपी मोहित लोहिया अटकेपासून वाचण्यासाठी जामिनाची धडपड करत होता, मात्र पोलिसांनी सतर्कता आणि योग्य रणनीतीने त्याला नाशिक येथून पकडले। तपास अधिकारी PSI आशिष पवार यांनी सांगितले की आरोपी मोहित लोहिया याच्यावर यापूर्वीही अनेक गुन्हे दाखल आहेत। त्याच्या अटकेत उल्हासनगर पोलीस दलातील PSI आशिष पवार, सिद्धार्थ गायकवाड, संदीप सोनवणे तसेच क्राईम ब्रांचचे अधिकारी प्रसाद तोंडलीकर, रामदास उगले यांचे विशेष योगदान राहिले आहे। याशिवाय नाशिक क्राईम ब्रांचच्या पथकानेही या कारवाईत महत्त्वाची भूमिका बजावली। API समाधान हिरे, पठाण, ASI गुलाब सोनार, हेड कॉन्स्टेबल सनप आणि हेड कॉन्स्टेबल गावली यांनी संयुक्त मोहीम राबवून आरोपीला अटक केली। पोलीस आता या मारहाण प्रकरणात आणखी कोणते तरुण सहभागी होते आणि घटनेमागील खरी कारणे काय होती हे शोधण्याचा प्रयत्न करत आहेत।